नमस्कार मंडळी, माय महानगरमध्ये तुमचं स्वागत आहे. थंडीचा महिना म्हटला की अनेक जण पर्यटन स्थळं निवडत असतात. पसंतीच्या पर्यटन स्थळी पर्यटनासाठी जाऊन तिकडचा आनंद घेत असतात. मी आज आलेलो आहे काश्मीरमध्ये आरुवेली इथे मी आलेलो आहे. आरुवेलीत जर नजराणा तुम्ही पाहिला तर चारी बाजूने तुम्हाला बर्फाची चादर डोंगरांवरती पाहायला मिळते. ही दृश्य तुम्ही पहा. काश्मीरमध्ये दाखल झाल्यानंतर पहलगामवरून पुढे जात असताना हा रस्ता थेट आरुवेलीकडे जातो. आरुवेलीकडे आल्यानंतर पूर्णपणे आपल्याला ही रम्य असं वातावरण इकडे पाहायला मिळतं. गवताळ प्रदेश आता आपल्याला पाहायला मिळतो. आजूबाजूला डोंगर आणि डोंगरांवरती असलेली ही झाडं, या झाडांनी नेहमी एकत्र वातावरण खेळत असतं, रम्य असतं आणि इकडची हवा ही शुद्ध आणि यासोबतच थंडगार वातावरणाने या ठिकाणचा परिसर आनंदाने या ठिकाणी हा खेळवला. या परिसरात आल्यानंतर तुम्ही पाहिलं तर चहूबाजूनी झाडं आणि प्रत्येक डोंगरावरती जर पाहिलं तर आपल्याला बर्फाची चादर ही पाहायला मिळते. अशा प्रकारचा हा आरुवेलीचा हा परिसर जो आपण सध्या इथे आलेलो आहोत. आरुवेलीला यायचं असेल तर पहलगाममध्ये दाखल झाल्यानंतर पुढे गाडीनं प्रवास करावा लागतो आणि त्यानंतर या आरुवेलीच्या मुख्य प्रवेशद्वाराला पोचलो तिकडनं घोडेस्वार घोड्यांच्या माध्यमातून आपल्याला या आरुवेलीच्या परिसरात यावं लागतं. आरुवेलीमध्ये आल्यानंतर असं हे रम्य वातावरण तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. तर या आणि एन्जॉय करा. मुळामध्ये आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारणच ते होतं की अनेक पर्यटक हे आजही भीतीपूर्ण वातावरणामध्ये आहेत. कारण आजच्या दिवशी म्हणजेच गत वर्षी 22 एप्रिल 2025 रोजी पहलगामच्या बैसरन वॅली येथे मोठा दहशतवादी हल्ला घडला होता. या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला होता. अशीच ती व्हॅली होती, असाच तो परिसर होता आणि याच व्हॅलीमध्ये अशाच या रम्य वातावरणामध्ये आपला आनंद आणि ही संपूर्ण वातावरण आपल्या नजरेमध्ये कैद करण्यासाठी हे सगळे पर्यटक इथे आले होते. मात्र आज या पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय कारण बैसरन व्हॅलीमध्ये झालेला दहशतवादी हल्ला. बैसरन व्हॅली ही वर्ष झालं तरी बंद आहे पर्यटकांसाठी. मात्र या परिसरामध्ये असलेल्या अनेक व्हॅलीज या ठिकाणी पर्यटक आजही जाऊन तिकडचं पर्यटन स्थळ पाहू शकतात आणि त्यातली एक म्हणजे ही आरुवेली. खरं तर एक दृश्य हे दाखवणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या पर्यटकांमध्ये आजही भीती आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे जी आरुवेली असेल किंवा जो पहलगामचा परिसर आहे तिकडे चहूबाजूला पोलिसांचा जवानांचा फौजफाटा तुम्ही इकडची दृश्य पाहू शकता. या ठिकाणी ही जवान आपल्याला पाहायला मिळत आहेत. चहूबाजूला जवानांचा पहारा आपल्याला पाहायला मिळत आहे, बंदोबस्त पाहायला मिळत आहे. त्यामुळे जी घटना घडली त्याची पुनरावृत्ती होऊ नये याचीच काळजी या जवानांकडून घेतली जात आहे. डोळ्यात तेल टाकून हे जवान या पहलगाम काश्मीरचं रक्षण करत आहेत आणि या ठिकाणी जे स्थानिक आहेत, जे या ठिकाणी व्यावसायिक आहेत, ज्यांना रोजगार या हल्ल्यामुळे थांबला आहे, ते आज वाट पाहत आहेत की कधी पर्यटक येतील आणि आमचा रोजगार थांबलेलं उत्पन्न पुन्हा कधी सुरळीत होईल. त्यामुळं या पर्यटकांनी सुद्धा अनेक पर्यटकांना इथे येण्याचं आवाहन केलं आहे. आज आपण येथे येण्याचं कारण होतं की अनेक व्हॅली सध्या बघण्यासारख्या काश्मीरमध्ये आहेत. तिकडचं पर्यटन स्थळ हे अत्यंत रम्य आणि आनंदमयी वातावरणातलं हे तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी ही थंडगार हवा या ठिकाणी आपल्याला खरं तर इथे हा तसा या थंडगार वातावरणामध्ये आपल्याला हे आनंदमयी वातावरण पाहायला मिळतं आहे. मात्र या अशा अनेक व्हॅलीज या काश्मीरमध्ये आहेत आणि त्यापैकी जे असलेली ही बैसरन व्हॅली जी आज पर्यटनासाठी बनते. मात्र इतरही व्हॅली सध्या सुरू आहेत. त्यामुळं पर्यटनासाठी नक्की या आणि या अशा आरुवेलीसारख्या अनेक व्हॅली आहेत त्यांना नक्की भेट द्या. आत्ता इथेच थांबूया. यानंतर अनेक पर्यटन स्थळं असतील त्यांचा सुद्धा आपण आढावा घेणार आहोत. कॅमेरा पर्सन अजय सर, मी वैभव पाटील, पहलगाम.